आज सकाळी एवढं मस्त धुकं होतं, समोरचं घर सुद्धा दिसत नव्हतं. होय, तुम्ही गेला येताना होतं का गाडीत? हा, होय होय, इथं सुद्धा नव्हता. थंडी नव्हती अजिबात, पण धुकं होतं. थंडी अजिबात नव्हती. आम्ही वॉकिंगला गेलो का नाही, मस्त मी स्वेटर बिटर घेऊन गेले, खोळ्यात काढलं समजा. नव्हती थंडी, पण धुकं होतं मस्त. 150 रुपयेवाली ब्लाउज. कसं वाटतं हे कॉम्बिनेशन? छान आहे ना, फ्रेश फ्रेश. मी थोडे सैल घेतलेत ब्लाऊज, कारण मला जरा असं वर्ण घालायचं काढायचं दुखतं नाही तर मध्ये, म्हणून थोडं डबल एक्सेल घेतलेत. एक्सेल सुद्धा मला बसले असते, पण बघा बरं कसं छान वाटतंय ना. आज चेहऱ्यात फरक पडलाय का? डाय केलेला आहे. आणि काय काय घेऊन आलाय आज? बरंच काय काय. चॉकलेट्स आत्याबाईंनी पाठवलंय वाटतं सगळं. खाऊन संपूया, एवढं पाठवलेत. आणि काय पिस्ते, वा छानच. आणि पिस्ते किती छान. इथंच ठेवा, म्हणजे मग काय होतंय, येता जाता खाल्ले जातील. हा, मला वाटलंच ते इथले नाहीच आहेत पिस्ते. त्याच्यावर लिहिलेलं आहे की पिस्त्यावर. परत गेली होती तिकडं. हा, ती म्हणजे काय, आमच्या तुमच्या बहिणाबाई म्हणजे इंडियात कमी बाहेर जास्तच असतात. त्यामुळे आम्हाला व्हरायटी खायला मिळते, प्यायला मिळते. मस्तच खरं खूप. बॅगा पण छान. पुस्तकं बनवली आहे. अरे वा, त्या निमित्ताने मुलांना पुस्तक वाचायची सवय तर लागेल. छान आहे, दोघंही वाचतील हे पुस्तक. धाकट्याला पण वाचण्यासारखं आहे, मोठ्याला पण आहे. मुलांचे मासिक तिनं लावलंय वाटतं हे, का ती लिहितेय ह्या मासिकात? वा, व्हेरी गुड, छान आहे. चला मी पण वाचून काढते. मी खूप वर्षात पुस्तकं वाचली नाहीयेत. हा, अच्छा अच्छा अच्छा, हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण जर्मनीला गेलो होतो नाही, बुक मेसेमध्ये, मोठ्या बुक मेसेमध्ये गेलो होतो, फिरलो होतो किती आपण. चला आता मी ना सगळी ही पुस्तकं वाचून काढणार आहे, कारण मी खूप वर्षात पुस्तक वाचलं नाहीये. एक वर्तमानपत्र, ह्याच्याखेरीज एकही पुस्तक, आणि पोथ्या ह्याच्याखेरीज पुस्तकच वाचलेली नाहीयेत मी. आता मी सगळी पुस्तकं वाचून काढणार आहे, तिनं पाठवलेली. थँक्यू सांगा तिला. आणि काय तिनं दिवाळी अंक पण पाठवलेत ना? होय ना, वा वा वा, चांगली गोष्ट आहे. वाचायला पाहिजे खरं मुलांनी, एवढंच, बाकी काही नाही. छान पाठवलेत काय काय पुस्तकं. मराठी पण आहेत, इंग्लिश पण आहेत. मोठा जर्मन छान बोलतो. हा, आता बेस्ट बोलतो. चला पुस्तकं मी वाचणार आहे आता. वाचन संस्कृती संपत आली असली तरी आता पुन्हा एकदा आपण ते वाचायला सुरुवात केल्याशिवाय होणार नाही. आणि आपणच ती सुरुवात करायला पाहिजे, तर मुलं वाचतील ना. आपल्याला इथे शॉर्ट रील्स बघून बघून असं वाटतं की आपल्याला खूप नॉलेज मिळतं, पण रील्स बघून एंटरटेनमेंट होते तात्पुरती, लक्षात पण राहत नाही विनोद एक सुद्धा. तेच जर का वाचलं ना की तो विनोद लक्षात राहतो. विनोद असू दे, काही असू दे, पण नाहीतर लक्षात राहत नाही. त्यामुळे वाचन हे फार मस्ट आहे, आवश्यकच आहे. नुसतं ऐकून काय होत नाही. चला आज आता संध्याकाळी खायला काहीतरी वांगी भात लावते, आपला फेवरेट. हा, का ब्रेड आमलेट करू? ब्रेड आमलेट करू आज? आमलेट नको, बर ठीक आहे ठीक आहे. मग सँडविच चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे. जरा अजून थंडी सुरू होऊ दे, मग आमलेट एक महिनाभर खायचं, सगळं खायचं वर, पण खायचं एक महिनाभर. जानेवारीमध्ये फुल जानेवारी आमलेट खाऊया, मग नंतर नको.
सगळे पदार्थ गेले पाहिजेत पोटात, सगळे विटॅमिन्स गेले पाहिजेत. चला तर आता जाऊन येते बाहेर जरा. आता भाताची तयारी आहे ही, वांगी भात. काढून ठेवा, एक आहे. कितीतरी उशीर झालेला आहे, रात्र झालेली आहे, 8 वाजलेले आहेत. आत्ता हे पाणी सुटलेलं आहे आणि चला आता मग आता ह्या सगळ्या झाडाला आता पाणी घालायचं. कारण झाडाला तर ना पाणी हे घालावंच लागतं. थंडीच्या दिवसात तर खूप जास्त पाणी घालावं लागतं. जेव्हा पाणी मिळेल तेव्हा पाणी घालू. चला, अंधार जरी असला तरी छान आपल्याला लाईट पडतोय की इथं. हे बघा, जरा पायात बघून जायचं सगळीकडं, म्हणजे मग पाणी घालायला बरं पडतो. नाही तर असं वाळून जातं सगळं. उद्याला बाहेर गेलात की तेवढं घेऊन या. आज मला बाहेर जायचं होतं, मला जमलं नाही जायला. डाळिंब, संत्री. आता टब भरायला लावलेला आहे. तांदूळ आणि डाळ आता भिजवून ठेवते. ते काय आता दाखवत बसत नाही, एकदम भात झाल्यावर खाऊयाच. चला, इथे भाताला उकळी आलेली आहे मस्तपैकी. आणि इथे आप्पे पात्र ठेवलेलं आहे. सकाळचा एका डोश्याचं पीठ उरलं होतं, मग त्याच्यात थोडंसं रवा घालून वाढवलेलं आहे. चला आता यामध्ये गरम झालेलंच आहे, या घालू, यालाही झाकण घालू आणि आपण बागेला पाणी घालायच्या कामाला जाऊ. तिकडे स्वयंपाकघरातलं काम करत करत आपण इकडे झाडांनाही पाणी घालायचं काम करत आहोतच, अजूनही चालूच आहे. बघा, हे बघा, इथे आता हे चालूच आहे काम. मग तुम्ही म्हणाल हे काय दाखवता? हे बघा, ही अशी सारखी कामं चालू असतात काही ना काहीतरी. आणि इकडे असं फरशीवर पाणी घातलं की नाही की थंडीत खूप धूळ असते, ती आपोआपच जाते आणि झाडाला पण पाणी मिळतं, अशी ती आयडिया आहे. चला आता बागेचंही पाणी घालून झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. आता आप्पे टाकूया. अजून टाकले नाहीत कारण अजूनही वाफ यायची होती. आली वाफ, आली. गरम झालं, तेल घालून घेतलं खाली, अगदी थोडं थोडंसं असं चमच्यानेच लावून घेतलं. कांद्याने वगैरे पण लावतात, पण मी आपलं चमच्यानेच लावलंय हे असं असं. चला आता हे आप्पे घालूया आणि झाकून ठेवूया. मस्त. अरे इनो घालायचं राहिला, थांबा थांबा थांबा, इनो घाली आधी. कारण पीठ आंबवलेलं नाहीये ना, त्यामुळे थोडंसं आपण इनो घातलं. जरा हलवूया. इथे पण ही शिट्टी व्हायला लागलेली आहे. बारीकच ठेवलाय हा गॅस आपण. आणि इकडे आपण आता हे झाकून ठेवू. बघूया आता काय काय होते, निघतात की नाही बघूया. चला आता हे निघतात का बघू. हा पहिला घातला होता ना इकडचा. वाव, बघाव किती मस्त निघायला लागलेत. सुंदर. हे बघा, हे बघा काय फर्स्ट क्लास निघाले. हे बघा, है ना. वा वा, छान छान छान. तुम्हाला मुद्दाम काढून का दाखवले की हे माझे मी डोसा प्रीमिक्स केलंय ना, त्याचे आप्पे आहेत. म्हणजे याच्यात ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, सगळ्या डाळी आहेत. तर त्याच्यासाठी दाखवलं की डोसा प्रीमिक्समुळं जसं थालपीठं होऊ शकतात, तसं डोसे होऊ शकतात, तसं ॲप्पे सुद्धा होऊ शकतात. चला मस्त झालेले आहेत. चला किती 4-5 मिनिटं ठेवलं होतं, जास्त नाही. हां, आणि आता एक 3-4 मिनिटं ठेवूया की बस. इकडे पण ही चौथी शिट्टी आहे, बंद करायचं. केलेलं नाहीये बागेचं, तेही बघून येते. होय
जरा आप्पे खाऊन बघावे. चटणी तर मस्त आहेच. या लवकर. चला, निघालेले तर आहेत मस्त. आता टेस्ट कशी झाली बघूया. टेस्ट तर छान झालेली असणार आहे. हलके झालेत की नाही बघायचंय. म्हणजे सकाळी डोसे, संध्याकाळी भाताचा प्रकार आणि आप्पे. कम कम सून, काम सून, काम सून. डोंट बी लेट. चला चला हो, आप्पे खाऊया. या लवकर. वा, गरम. फार सुंदर झालेत आप्पे. आणि एक घाणा घालते, थांबा. लोणी आलेली दगड लोणी आहे बघा बघा. छान तर झालेला आहे, प्रश्नच नाही घ्या. आतून पण मस्त शिजलाय आणि हलका झालाय मला तरी वाटते बघा. गरम आहे. चटणी एक असली की सगळे पदार्थ छान येतात बघा करायला, होय की नाही. आता डोसा प्रेमिक्सचा मी इडली पण घालून बघणार आहे, ढोकळा करून बघणार आहे. हे 2 प्रकार करून बघणार आहेत. म्हणजे सगळी पिठं मिक्स आहेत ना त्याच्यात. बघूया आता. तो एक विचार आहे आता. ढोकळा आणि इडली कसं झालंय बघा. टेस्टी झालंय ना. चटणी तर आवळ्याची आहे ती. होय, एक अख्खा आवळा आणि एक डबू मिरची, बाकी सगळं सटरफटर. छान झालंय ना. आणि एक घाणा घालते, थांबा. चला, आणि एक एका डोशाच्या पिठामध्ये 2 आप्पे घाणे झालेले आहेत. झाकून ठेवूया. मी वरनं आता तेल घालत नाही. एकदाच खाली घातलं की झालं, बास. सारखं सारखं तेल घालायचं नाही. एवढं तेलच्या करून खायचं नाही. चला, अजूनही निघालेली नाही शिट्टी, जरा वेळ आहे. त्यामुळे तुम्ही आता ब्रेक घ्या. जाहिरातीचा ब्रेक असतो तसा ब्रेक घ्या आता थोडा वेळ. हाही घाणा मस्त निघालेला आहे. या 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 या. आणि बघूया तसं कुकरची शिट्टी. निघतंय का? ओ, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, फर्स्ट क्लास भात. या या या. आवडीचा वांगी भात. धुकं पडलं की थंडी पळून जाते काय हो? जास्त पडायला पाहिजे ना का? तसं काय नाही. काय नाही, आज अजिबात थंडीच नाही. आणि तुम्हाला कुठनं थंडी वाजायला लागली? थंडीच नाही. आणि थंडी बर. आजकाल काय होतंय, मला ना कुठं जायलाच मिळत नाही. घरात कोणतरी पाहिजेच की. पूर्वी त्या मावशी वेगळ्या होत्या आपल्या स्वयंपाकवाल्या की नाही, तर मला बाहेर जाता यायचं. त्या घर सगळं सांभाळायच्या, जवळच राहायच्या, येत जात सारखं काम करायच्या. आता मला जाता येत नाही. दोघांना आम्हाला एकत्र जाताच येत नाही. त्यामुळे त्या तर रात्री पण घरात थांबायच्या. त्यामुळे माझं फिरणं व्हायचं. आणि काय होतंय मला, म्हणजे पूर्वी मी एकटी हिंडत होते, पण आता मला असं वाटतं की जाऊ दे, आता तुम्ही हिंडा. काय की मला घरातच बरं वाटते. एवढं एंटरटेनमेंट असते ना माझी घरामध्ये, काय विचारू नका. आय एन्जॉय घर. चला या खायला. कसा झालाय भात? छान झालाय काय? ओके. वांगी भात विथ बिसवाडी भात मसाला. डोसे नाही, अप्पे विथ ज्वारीचं पिठाचे अप्पे, असं आहे अवस्था. म्हणजे डोसा प्रेमिक्सचे अप्पे. वाव. आता भात आणि हे सगळं जेवून 8:30 वाजले नाहीत तर आज सगळं आवरलं काम. चला.
मस्त. मस्त मस्त, गुड. चला तुम्ही पण करा आणि खा. असंच रात्री सकाळच्या डोसे पिठाचं रात्री आप्पे आणि डोस्याचं पीठ हे सुद्धा प्रीमिक्स आहे. ते तांदूळ आणि उडदाचं नाही, हे ज्वारीच्या पिठाचे. ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, गव्हाचं पीठ. बहुत अच्छा. इन्स्टंट पिठाचे आप्पे, इन्स्टंट आप्पे. जर रोजचाच बेथा झाला.